मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा उपोषणाची तयारी केली असून 29 ऑगस्ट पासून ते उपोषणाला बसणार आहे आणि या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे सर आहेत. सर, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. कशा अर्थानं तुम्ही त्यांच्याकडे पाहता? कारण ते यावेळी बोलले आहे की एक तर मी राहील किंवा सरकार राहील. म्हणजे एकदम निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलेला आहे. नाही, नाही. हे बघा, त्यांनी जे 4-5 मुद्दे सांगितलेले आहे, ते मी वाचले आणि ऐकले सुद्धा. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांचा आहे, की जे 58 लाख नोंदी सापडल्या, त्या 58 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात येत नाही, अशा प्रकारचं त्यांचं आहे. माझ्या दृष्टी जर तुम्ही विचारलं, तर हा 58 लाखाचा आकडा माझ्याकरता एकदम नगण्य आहे. कारण ज्या दिवशी पहिल्यांदा 58 लाखाचा आकडा आला होता, मला तो दिवस आठवते, 27 जानेवारी 2024 23-24. मी त्या दिवशी सांगितलं होतं, की आणि मी ते म्हणजे कुठल्या विभागातल्या किती नोंदी आहे, नागपूर, अमरावती, हा तो चार्ट आला होता. त्या चार्टमध्ये 58 लाखामध्ये 38 लाख नोंदी नागपूर विभाग म्हणजे विदर्भ, अमरावती आणि नागपूर. 10 लाख नोंदी उत्तर महाराष्ट्र. आता ह्या ज्या 48 लाख नोंदी आहे, याच्याजवळ प्रत्येकापासून पिढ्यापासून यांचं आंदोलन सुरू होण्याच्या आधीपासून प्रमाणपत्र आहे. आम्ही नव्याने प्रमाणपत्र कशाला घेणार? आणि उर्वरित जे लोक आहेत त्यांच्या सर्वांकडे प्रमाणपत्र आहेत, कारण त्या 58 लाखामध्ये एका कुटुंबाची नोंद 3-3, 4-4 राहिलेली आहे. माझ्या आजोबाची नोंद आहे, माझ्या वडिलांची नोंद आहे, माझी नोंद आहे. काय कारण आमच्या याच्यावरती नोंद आहे, कुणबी मराठा, कुणबी मराठा. त्याच्यामुळे त्या जेवढ्या नोंदी सापडल्या, त्या प्रत्येक माणसाकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत नाही किंवा नाही, या आरोपाशी मी सहमत नाही. दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे, की स्वतंत्र मराठा मंत्रालय सुरू करावं सरकारचं मागणं. त्याच्यात आम्हाला बोलण्याला काही नाही, आम्ही हस्तक्षेप सुद्धा करणार नाही. ज्या सुविधा ओबीसीला आहेत त्या सर्व मराठ्याला लागू करा. अरे बाबा, आता 2 महिन्यापूर्वी पुन्हा जे म्हणजे जी आर होतेच, पुनरावृत्ती केली त्या जी आरची आणि सर्व जी आर काढले. ज्या ज्या सुविधा ओबीसीला आहेत ते सर्व सुविधा मराठा समाजाला देण्यात. तेव्हा मी एक वाक्य केलं होतं, की हे सर्व त्यांना दिले, पण त्यांना ज्या अतिरिक्त सुविधा देतात त्या ओबीसीला का देत नाही? काय आधी आमची सरकारकडे जी मागणी आहे, की ज्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला तुम्ही देता, परंतु ओबीसीला देत नाही, त्या ओबीसी समाजाला लागू कराव्या, ही आमची मागणी आहे. आणि गुन्हे मागे घ्यावेत. मी त्यांच्याशी सहमत आहे, की आंदोलनकर्ते हे इनोसंट असतात, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. जे काय गुन्हे त्याशी मी सहमत राहील. अशा प्रकारचं त्यांचं ते हे आहे. आणि म्हणून ते सरकारच्या विरोधात त्यांचं आंदोलन आहे. सातारा गॅजेट, हैदराबाद गॅजेट. ज्या दिवशी सातारा गॅजेट निघालं, तुम्हाला आठवत असेल, मी त्या दिवशी सांगितलं होतं, की या शासन निर्णयामुळे आमच्या ओबीसीला कुठेही धक्का बसलेला नाही, आणि त्याच्यावरती मी आजही ठाम आहे. काय आणि त्याच्यामुळे नवीन पुन्हा एखादं निघालं तरी आम्हाला काही फरक, कारण शेवटी त्याच्यामध्ये मी सांगतो, की जात प्रमाणपत्र देणं, ओबीसीचं प्रमाण, याच्याकरता वैयक्तिक मागणी करावी लागते, सामूहिक होत नाही. जोपर्यंत जो व्यक्ती मागणी करते त्याच्या वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावरती कुणबी मराठ्याची नोंद सापडत नाही, तोपर्यंत कुठलाही अधिकारी त्याला कुणबियांचे म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही. म्हणजे चुकीचा माणूस येणारच नाही ना, कारण हे पुरावे द्यावे लागतात. काय बरं सर, तुम्ही इतके ठाम आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या 58 लाख नोंदी आहे. मग जरांगे पाटलांना वारंवार असं आंदोलनाची हाक द्यावी लागते. बरं, जरांगे पाटलांना जे काही इनपुट मिळतात ते चुकीचे मिळतात का? तुम्ही बोलतात की 58 लाख लोकांकडे प्रमाणपत्र आहेत, ते बोलतात नाही आहेत. आता तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही, कारण शेवटी अभ्यासाअंती बोलावं लागतं. मी जबाबदारीपूर्वक आता नाही, 2.5-3 वर्षापासून बोलतोय आणि आधी तेच बोलतोय, की 58 लाख ज्या नोंदी सापडल्या त्याच्यापैकी 100% लोकांकडे ते प्रमाणपत्र आहे आणि यांचं आंदोलन सुरू व्हायच्या आधीपासून आहे. त्याच्यामुळे प्रमाणपत्र मिळत नाही किंवा देत नाही असं मला तरी वाटत नाही. पुराव्यासही सांगा ना, की हा एक व्यक्ती आहे, या व्यक्तीचे वडील, आजोबा, पणजोबा याच्याकडे याच्या दस्तऐवजावर ही नोंद आहे, याची ही वंशावळ जुळते आहे, परंतु एसडीओ किंवा तहसीलदार त्याला प्रमाणपत्र देत नाही. असं उदाहरणासहित द्यावं ना, तेव्हा आपण समजू. बाय बरं, आता जरांगे पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. समजा पाटलांच्या आंदोलनाला सरकारनं जर काही त्यानंतर ओबीसीवर भूमिका घेतली तर तुमची काय भूमिका असेल? नाही, आम्ही वेट अँड वॉच आधीपासून 24 तास आजकाल आम्ही तयार असतो, की आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकार किंवा आरक्षणावर
गदा येत्या हे थोडस जरी आमच्या लक्षामध्ये आलं, सरकार तसा विचार करत्या हे जरी आमच्या लक्षामध्ये आलं, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं रक्षण करेल. त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही. नाही म्हणजे नाही. पण सर, या आंदोलनामुळे समजा अधिकाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली, प्रामुख्याने मराठवाडा ज्या भागात हे सगळं आंदोलन होणार आहे तिथं, कारण गेल्या वेळी पण आरोप झाला होता की काही वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र देतात. तर तुमच्या मनात अशी भीती नाही आहे का की ओबीसी मध्ये काही लोक या मार्गाने शिरू शकतात? नाही, बिलकुल माझ्या मनामध्ये भीती नाही. हे पहा, जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याने खोट्या प्रमाणपत्र, खोट्या कागदपत्राच्या आधारावरती कास्ट सर्टिफिकेट इश्यू केली तर त्या व्यक्तीची नोकरी धोक्यात येते. कुठला अधिकारी आपला नोकरी धोक्यात आणणार आहे काय? आणि त्याच्यामुळे भीती असण्याचं कारण नाही की अच्छा तुम्हाला एखाद्या वेळेस चुकून एखाद्या तहसीलदार किंवा एजूने जात प्रमाणपत्र दिलं, पण त्याची जोपर्यंत पडताळणी होत नाही, व्हॅलिडिटी हा महत्वाचा भाग आहे तिथे. व्हॅलिडिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो ओबीसीच्या कुठल्याही सुविधा घेऊ शकत नाही. आणि व्हॅलिडिटी मिळवण्याकरता 1967च्या पूर्वीचा कागदी पुरावा दस्तऐवज त्या व्यक्तीला व्हॅलिडिटी ऑफिसरकडे सादर करावा लागतो. तो जर नसेल, आताच आपल्या इथे प्रकरण झाल्या 2-3 नगरसेवकाचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे, महापौर नगर अध्यक्षाचं रद्द झाले. कारण तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यांनी मंजूर करून जात प्रमाणपत्र दिलं असेल, पण त्याची व्हॅलिडिटी होणं महत्वाचं आहे. व्हॅलिडिटी जर झाली नाही तर त्या प्रमाणपत्राला काही अर्थ राहत नाही. म्हणून आम्ही बिलकुल ठाम आहोत की आम्ही अशा प्रकारचं झालं तर आम्ही संघर्ष करू ना. चुकीच्या माणसाची व्हॅलिडिटी होते आहे हे जर आमच्या लक्षामध्ये आलं तर जी व्यक्ती ती व्हॅलिडिटी करून देईल त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष करू. बरं, एका बाजूने जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ओबीसींना दिलासा मिळण्यासाठी तुम्ही काय आंदोलन करणार आहे का? त्या पद्धतीने तुम्ही काय रणनीती आखत आहात? नाही नाही, काही गरज नाही. मी तुम्हाला सांगितलं हे जे मुद्दे आहे याचा आणि ओबीसी आरक्षणाचा काही मला संबंधच दिसून नाही राहिला. त्याच्यामुळे आम्हाला काय आंदोलन करायचं? लोकांना नाही त्या कामासाठी आंदोलन करून रस्त्यावरती आणायचं हे माझ्या प्रिन्सिपलला नाही पडत. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितलं की ज्या दिवशी मला असं वाटेल की ओबीसीच्या आरक्षणाला, संविधानिक अधिकाराला धक्का लागताय, त्या दिवशी मात्र आम्ही ओबीसी समाज रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. आता आमचं 7 ऑगस्टला बेंगलोरला अधिवेशन आहे. या देशातून 10,000 लोक प्रत्येक वेळेस अधिवेशनाला येतात. तिथे या गोष्टीवरती चर्चा होईल. आम्ही समाजाला सज्ज ठेवतो. दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन घेतो, राज्य अधिवेशन घेतो, जिल्हा अधिवेशन, आणि समाजाला आम्ही सक्षम ठेवतो. त्याच्यामुळे अशा प्रकारची जर वेळ आली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र काय देशातल्या ओबीसीला उभं केल्याशिवाय राहणार. नक्कीच मराठा आरक्षणा म्हणजे मराठ्यांच्या आंदोलनानंतर जर ओबीसीच्या आरक्षणावर गदा येत असेल तर आम्ही सज्ज आहेत आणि त्या विरोधात देशभर आंदोलन पुकारू, असा थेट इशारा बबनराव तायवाडे यांनी या निमित्तानं दिला. उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.